नमस्कार. रणसंग्राम महानगरपालिकेचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महापालिकेच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. प्रत्यक्ष बिगुल वाजला आणि आता सगळ्या उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. पण 2 दिवसापूर्वी एक चित्र आपण बघितलं होतं. भाजपा कार्यालयामध्ये एक झुंबड उडाली असाच एक शब्द म्हणता येईल त्यासाठी. आणि त्याबद्दल चर्चा करण्यासाठी, भाजपाची भूमिका मांडण्यासाठी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे सर स्टुडिओत आहे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. म्हणजे निवडणुका सुरुवात झाली, 10 वर्षांनी इलेक्शन्स आहे आणि मोठी तयारी सगळीकडे निवडणुकीची बघितली जाते. पण सर, सगळ्यात पहिलं की काय भाजपाला अपेक्षित होतं सुरुवातीपासून की इतके लोक अर्ज मागण्यासाठी येतील? आणि जी 2 दिवस जे गर्दीचं फुटेज किंवा जसे व्हिज्युअल आमच्याकडे येत होते, काय सांगा? नाही, खरोखर म्हणजे भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून मला खूप आनंद होतो की जे पक्षाचं काम आम्ही करतो, पक्षाचे नेते माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ काम करतात, माननीय पंतप्रधान काम करतात आणि त्याचा परिणाम समाज मनावर एवढा झालेला आहे. खाली आम्ही रचना इतक्या लावलेल्या आहेत की इतका प्रतिसाद या उमेदवारीसाठी की आपण प्रत्येकाला खात्री आहे की मी मनपामध्ये जावं आणि मी नगरसेवक व्हावं. तर तो जो प्रतिसाद आम्हाला वाटलो ते 500 पर्यंत अर्ज येतील, पण 1120 म्हणजे 1150 अर्ज घेऊन गेले आणि 1120 अर्ज आमच्याकडे भरून आलेले आहेत. म्हणजे आपल्याकडे शहरात 29 प्रभाग आहेत आणि त्यातले 9 ते 10 प्रभाग अगदी मुस्लिम बहुल आहेत. तर तिथे काही फार आमची अपेक्षा नव्हती, पण त्याच्यातही म्हणजे एक प्रभाग सोडला तर सगळ्या 90% अर्ज आपल्याकडे आलेले आहेत. 19 प्रभागांमधनं अर्ज आले. म्हणजे पण सगळ्यात त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो जरा अवघड आहे. त्याचं कारण आहे की इतके लोक अर्ज मागतायत, येत आहेत, तर सगळ्यात समोर आहे. एकाला तुम्ही एका प्रभागात 4च जणांना तिकीट उमेदवारी देऊ शकतात आणि एका प्रभागात जर 60 अर्ज आले असेल तर सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे बंडखोरीचा. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बंडखोरी होणार असेल किंवा सगळ्याच इच्छुकांचं तुम्ही समाधान करणार नसेल तर याकडे भाजप कसं बघता, कसं काय करणार? नाही नाही नाही, अजिबात. म्हणजे जास्त अर्ज येणं म्हणजे काही संकट आहे किंवा वाईट आहे, अजिबात नाही. जिवंत पक्ष असण्याचं ते एक लक्षण आहे की इतका उत्साह आहे. प्रत्येकाला वाटतं की मी अर्ज भरला पाहिजे आणि मी उमेदवारी मागितली पाहिजे. म्हणजे जिवंत लोकशाही आणि आत्मविश्वास हा भारतीय जनता पक्ष सामान्य कार्यकर्त्याला देतो. त्याच्यामुळे प्रत्येकालाही की मला कुणाचा वशिला, कुणाची मेहरबानी न करता मला उमेदवारी मिळू शकते हे त्याला वाटणं, हे पक्ष संघटनेचं एक, मला वाटतं आम्ही जी रचना, जे काम करतो त्याचं एक हे चांगलं लक्षण आहे. अजून एक दुसरा तितकंच चर्चेला जाणारा किंवा सगळीकडे असणारा एक प्रश्न आहे, तुमच्या नेमकं युतीचं कसं सुरू आहे? शिवसेना भाजप तुमची जी युती होणार आहे त्याची काल एक चर्चा, पहिली फेरी पार पडली. कुठल्या स्थितीत आहे? राष्ट्रवादी जे तुमचा अजून एक घटक पक्ष आहे अजित पवारांचा, तो तुमच्यासोबत येत नाहीये किंवा तुम्ही घेत नाहीये. या 2 प्रश्नांना कसं बघता? नाही, मी अगदी सुरुवातीपासून आम्ही सांगतोय की निवडणूक ही महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. त्याची काल पहिली फेरी शिवसेनेच्या गटासोबत झाली. त्यांचे प्रतिनिधी आम्ही एकत्र बसलो अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि खूप सकारात्मक चर्चा झाली. एकूण सगळ्या प्रभागांमध्ये काय सामाजिक समीकरण आहेत, आकडेवारी काय, याचा एक आढावा आम्ही घेतला आणि त्या 2 दिवसात आम्ही पुन्हा त्याच्या एक निर्णयाला पोहोचून सोबत बसू. त्याचप्रमाणे आरपीआय सोबत दुसरी बैठक, आत्ताच मी आरपीआयची बैठक करून आलोय. आरपीआयचे सगळे म्हणजे अगदी मंडळी सगळे आमच्या सोबत होती आणि त्यांनी त्यांची मागणी आम्हाला सांगितली आहे. उद्या आणि परवा आमच्या मुलाखती होणार आहेत सगळ्या ज्या इच्छुकांच्या. तर त्यानंतर सगळं आमच्याकडचे पण काय उमेदवार आहेत, जागा कुठे सोडू शकतो, असं सगळं आम्ही अंतर्गत पक्ष म्हणून बसू आणि ह्या युतीचा एक 3 दिवसामध्ये निर्णय करू. महायुतीत राष्ट्रवादी नसेल? आत्ताच मी राष्ट्रवादीला सुद्धा आता चहापानाचं निमंत्रण दिलंय. आज संध्याकाळीच आम्ही त्यांच्यासोबत पण बसू. असं कुणालाही म्हणजे टाळणं किंवा कुणाला सोडून करणं ही भाजपाची प्रथा नाहीये. त्याच्यामुळे आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाऊ. मी 17 वर्ष रिपोर्टिंग करतो या शहरामध्ये आणि महापालिका पहिली शिवसेना आणि भाजप जेव्हा असायचं तर शिवसेना नेहमी म्हणायची आम्ही मोठा भाऊ आहे आणि ते असायचेही निवडणुकीत सगळ्या गोष्टीनं. आता भाजपाची सगळी ताकद बघता भाजप मोठा भाऊ आहे की शिवसेना कायम मोठा भाऊ असतो? एक 10 वर्षापूर्वीची स्थिती आपण म्हणालात तर त्याप्रमाणे खरोखर भाजप हा छोटा भाऊ होता. पण आज मी अगदी नम्रपणाने सांगतो आणि आपणही मान्य कराल की गेल्या 10 वर्षात भारतीय जनता पार्टीने केलेली पक्षाची बांधणी, उभं केलेलं संघटन, लावलेली बूथ रचना, ही आज कोणताही राजकीय पक्ष हे मान्य करेल की भारतीय जनता पक्ष हा राजकारणातला सगळ्यात मोठा पक्ष आहे.
त्याच्यामुळे माझ्या म्हणण्याने किंवा मी खूप छाती फुगून सांगेल असं अगदी नम्रपणाने सांगतो की आज जी पक्षाची बांधणी कार्यकर्ते खाली बूथ रचनापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, हे भारतीय जनता पार्टीचं मोठं ॲसेट आहे. आणि साहजिकच त्याच्यामुळे आमच्याकडे 1120 अर्ज येणं हे सुद्धा त्याचंच द्योतक आहे की सगळ्यांना विश्वास आहे भाजप निवडून येणार. तुमची जी पहिली फेरी संपन्न झाली, मग त्याच्यामध्ये तुम्ही काही प्रस्ताव त्यांना दिलाय की त्यांनी तुम्हाला काही प्रस्ताव दिलाय जागांचा, जे आम्ही इतके जागा लढवणार, भाजप एवढं लढवणार, किंवा शिवसेनेनं शिंदे सेनेनं मागितले आम्हाला इतक्या जागा हव्यात, असं काही होतं? नाही, जागांच्या मुद्द्यावर आम्ही आत्ता आलोच नाही. आत्ता काही प्रभाग असे आहेत की जिथे त्याच्यावर चर्चा केली की जिथे आम्हाला असं वाटतं 4 पैकी आमच्या 3 येऊ शकतात. काही प्रभागात असं वाटतं की आमची एकच येऊ शकते. असं याच्यात त्यांची कुठे तुल्यबळ आहेत, असं जरा समीकरण आम्ही खूप त्याचा अभ्यास केला, चर्चा केली आणि मग पुन्हा पुढच्या फेरीमध्ये एकूण नावं कोणती घ्यायची, कोणत्या प्रभागामध्ये त्यांचं बळ असेल तिथे त्यांना जास्त जागा सोडता येतील, जिथे आमचा असेल तिथे आम्हाला 4 पैकी 3 जागा घेता येतील. असं एक अतिशय सकारात्मक, त्यांच्याकडूनही कुठला हट्ट नाहीये, आमच्याकडूनही नाही आणि दोघं मिळून आम्ही 3 दिवसांनी बसू. अजून काही 1100च्या वरती अर्ज आले, मोठ्या प्रमाणात लोकांनी भाजपकडनं उमेदवारी बघतायत, भाजपाची वातावरण आहे, हवा आहे असं तुमच्या भाषेत. पण जर त्याच्या पुढे जाऊन की मग आता जे तिकीट वाटप करताना युती झाल्यावरती जे असेल ते की भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्याला तिकीट मिळेल की त्यांनी ते सतरंजा उचलतील आणि जे तुमच्या मोठे नेते आहेत, म्हणजे ते इथले ज्या सध्या काही आमदार आहेत, मंत्री आहेत, जे 4-5 नाव आहेत, त्यांच्या घरातनं तिकीट मागितलं जात आहे. म्हणजे ते सी आर पाटलांच्या कन्या असतील, कराड साहेबांचा मुलगा असेल, त्यांच्या बहीण असेल, संजय केनेकरांच्या मुलासाठी तिकीट मागितलं जात आहे, कुठे सरांच्या घरामध्ये तिकीट मागितले जात आहे. म्हणजे हे ऑलरेडी आता तुमच्या पक्षानं नेहमी घराणेशाहीला विरोध केलाय आणि ते सगळ्यात जर परत त्यांनाच तिकीट देणार असेल की सामान्य माणसाला तिकीट, कसं बघता? तुम्हाला परवाची जी बातमी आहे, राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव तुम्ही पाहिलं असेल, तर याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल की म्हणजे आम्ही सुद्धा गुगलवर सर्च करत होतो की नितीनजी हे बिहारमधून आहेत आणि त्यांचा काय इतिहास आहे. तर अतिशय सामान्य कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाणं आणि त्याच्या कर्तृत्वावर घेऊन जाणं, यासाठी भारतीय जनता पार्टी एक निरीक्षण करत असते, कार्यकर्त्याच्या कामावर लक्ष ठेवते आणि त्याला संधी देते. त्याच्यामुळे आपण जे काही आराखडे मांडत असतो की हे होईल ते होईल, या प्रस्थापित या नेत्याचा हा माणूस आहे, हे भाजपमध्ये होत नाही. त्याच्यामुळे आपण आता घेतलेली सगळी नेत्यांची नावं, त्यांच्या नातेवाईक, मुलं, हे तर त्यांनी मागण्यात काहीच चूक नाही. तो जर पक्षात काम करत असेल, पक्षासाठी तो झटत असेल, त्याचं काम सुरू असेल तर तो त्यांनी मागितलं पाहिजे. घराणेशाही झाली ना, म्हणजे त्याला मिळणारा, म्हणजे तुम्ही म्हणत असेल तर उद्या कराड साहेबांच्या मुलाला तिकीट मिळत असेल का तितकी वर्ष करत आले, किंवा अजून कुठे साहेबांच्या घरात तिकीट पाहिजे असेल, आता आमदार ज्यांना भाजपनं केलं केनेकर साहेबांच्या मुलाला द्यायचं असेल, तर तुमच्यासोबत फिरणारे जे बाकी कार्यकर्ते त्यांचं काय, बाकीच्या पक्षात सर्रास तिकीट दिली जातात, पण भाजप डिफरंट पार्टी आहे. अगदी अगदी मी काय म्हणालो की त्या नेत्यांचा मुलगा पक्षात त्याचं कर्तृत्व आहे आणि तो त्या प्रभागातला प्रबळ आहे, तरच त्याला तिकीट दिला जाईल. पण दुसरा सामान्य करतात त्याच्यापेक्षा वरचढ आहे, 4 गोष्टींमध्ये त्याचा जनसंपर्क चांगला आहे, त्याची जाण चांगली आहे, त्याचं पक्ष संघटनेतलं काम चांगलं आहे, त्याला डावलून तिकीट नाही दिलं जाणार. तर ही अगदी कसोशीने पाळल्या जाईल. उलट असा नेत्याचा कुणी असेल तर त्याच्यासाठी जर जास्त स्क्रीनिंग होईल. तर हा असा संदेश भाजपकडून जाणार. काय अजेंडा आहे भाजप, कुठल्या अजेंड्यावरती निवडणूक लढवतीये, काय कुठल्या मूलभूत प्रश्नांच्या भोवती, इतकी जर सगळं आहे तरी म्हणजे आम्हाला जे काही शहरात प्रश्न दिसतात ते खूप गंभीर आहे, तर काय कुठल्या प्रश्नांना घेऊन भारतीय जनता पार्टी, आपण गेली काही वर्ष बघत असाल की भारतीय जनता पार्टी ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढते. म्हणजे आपण चर्चा करतो की विविध गोष्टींच्या, पण विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाणं हा सगळ्या राज्य स्तरावर असेल, राष्ट्रीय स्तरावर असेल की शहरातला असेल. आज पाण्याचा प्रश्न आपल्या शहरासाठी अतिशय महत्वाचा आहे. आपण पाहिलं की उभाटाच्या काळामध्ये त्यांनी ही 2.5 वर्ष आपली पाण्याची लाईन उशिरा झाली आणि नागरिकांना आज पाणी मिळण्यापासून वंचित ठेवलंय. पण आता त्यांनी तर म्हणतो लबाडांना पाणी द्या, ऑलरेडी त्यांचा तुमचा सीएम आहे, तुमच्याकडे पाणी मिळायला पाहिजे. चोराच्या उलट्या बोंबा अशी आपली म्हण आहे, तसं त्यांचं आहे की आपण समांतरची जलवाहिनी आपल्याला माहिती आहे कोणी केली, त्याच्यातल्या कमिशन खाण्यासाठी काय काय प्रकार झाले, त्या कॉन्ट्रॅक्टरला कसा त्रास दिला, तर हे सगळं जनतेला माहित आहे. ही जनता हुशार आहे, मतदार हुशार आहेत, त्यामुळे हे लपलेलं नाही. किंवा बसेस आपण सुरू केलेल्या होत्या, त्या बंद झाल्या.
कचऱ्याचा प्रश्न आपण पाहिला असेल की कचरा सॅग्रिगेशनचा प्रोजेक्ट ओके. होता, त्याच्यात तो चालू दिला नाही. तर उभाटाला या विकासाशी काही घेणं नाही, नागरिकांशी काही घेणं नाही. पण भारतीय जनता पार्टी म्हणजे आता आपण 26 MLD पाणी आपलं वाढलं मध्ये नवीन योजनेतून आलंय आणि तसं. ते वाढल्यानंतर तेवढ्यासाठी माननीय मुख्यमंत्री आपल्या शहरात येऊन त्याचं अनावरण करून गेले. आपल्याला ते पाणी देऊन गेले. तर विकास आणि संभाजीनगरला काय चांगलं देता येईल? म्हणजे आता आपण DMICचा विषय जर चर्चेला, तर 1,05,000 कोटींचे प्रोजेक्ट आज आपल्या शहरात येणं, तुमचं माझं उत्पन्न वाढवणारी मोठी उलाढाल आपल्याकडे झालेली आहे. ही सुरू होते. त्याच्यामुळे या सगळ्या परदेशी कंपन्या, ह्या येणाऱ्या मल्टीनॅशनल कंपन्या, या सगळ्यांना सामोरं जाण्यासाठी एक सुंदर, चांगलं, सोयी-सुविधा असलेलं शहर हे तयार करणं आपली जबाबदारी आणि भारतीय जनता पार्टीचा तो अजेंडा आहे. भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष आहात आपण. आपल्या काळात ह्या निवडणुका पार पाडता. एक मोठी जबाबदारी आहे. मोठं सगळ्या सगळ्या यांना हे करणं कॉर्डिनेट भलेही वरिष्ठ असतील, सगळं असतील, पण तुमचा से खूप महत्त्वाचा असेल. पण या सगळ्यामध्ये जे काही 3-4 मूलभूत प्रश्न आहे, त्याकडं तुम्ही कसं बघताय? तुम्ही जे पाण्याबद्दल बोलत होते, पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. महानगरपालिकेला खूप काही असं वेगळं काम मागच्या काही काळामध्ये करता आलं नाहीये. म्हणजे तुम्ही त्याच्यासोबत असताना आताची उभाटा, तेव्हाची शिवसेना असेल, त्यावेळेस त्याचं काही वेगळं व्हिजन असेल का? हे विचारण्यामागचं कारण, की तुम्ही भाजपाचा महापौर सध्या पाहतायत का? की कसं बघताय सगळं जे? आम्ही आता युतीचा महापौर पाहतोय आणि हा सगळा विकास करताना मी म्हणालो तसं पाणी आज आम्हाला आत्ता अगदी आपल्या म्हणजे या 31 डिसेंबरला आपलं पाणी वाढायला पाहिजे होतं. ते अजून 15-1 दिवसांनी वाढेल. म्हणजे ते पूर्ण होईल. पण त्याची 15-15 दिवसाला त्याचं रिव्हिजन होतंय. त्या कामाची प्रगती काय याच्यावर लक्ष ठेवून मुख्यमंत्री कार्यालय काम करतंय. त्याला लागणारा निधी वेळेवर पोहोचवला जातोय. त्याची एक टीम इथे केलेली आहे. स्वतः माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले माननीय मुख्यमंत्री, त्याला मॉनिटर करतायत. तर ते पाणी, त्याच्यानंतर अतिक्रमणांचा विषय होता, की आज आपण एवढी मोठी उद्योग आपल्याकडे येणार, त्याचे मोठे अधिकारी आपल्या इथे येणार आणि त्यांच्यासाठी ट्रॅफिकचा विषय आपल्याकडे मोठा आहे. ट्रॅफिक काय, तर आपल्याकडे रस्त्यावर गाड्या उभ्या आहेत, अतिक्रमण आहेत, सगळे अनधिकृत बांधकामं पुढे. तर आज आपण विमानतळावरून निघाल्यानंतर जालना रोडनी क्रांती चौकाकडे जाताना जो विशाल काय रस्ता अतिक्रमण काढून करण्याची जी हिंमत आपल्या शासनाने केलेली आहे, तर तो आज आपल्याला काही जणांना वाटतं की माझं घर तुटलं. पण ज्या वेळेला हा रुंदीकरण होईल, याच्यातला रेव्हेन्यू वाढेल, तर हा सगळ्या शहरासाठीचा मोठा विषय आहे. तर त्यासाठीचा निधी देऊन तो रस्ता सुंदर, रुंद करणे, सुंदर करणे हा विषय आहे. ट्रॅफिकचा विषय आपल्याला सोडवणं आहे. तर ह्या मूलभूत गरजांसाठी महानगरपालिकेचा लाईट, पाणी, रस्ता ह्या सुविधा सामान्य नागरिकांना सहजतेने मिळणं, ही आपली त्यातली प्राथमिकता असणार आहे. कोण स्पर्धक म्हणून बघतायत? म्हणजे आता तुम्ही निवडणूक लढवताय, तुमच्याकडे काय वाटतंय? एम-आय-एम समोर आहे की शिवसेना उभाटा? कसं काय बघताय सगळं सध्याचं चित्र? खरं सांगू, आम्ही कुणी स्पर्धकाकडे पाहून कामच म्हणजे निवडणूकच करत नाही. आमची तयारी, आम्ही रावलेली बूथ रचना, आम्ही केलेली विकास कामं, तर आम्ही म्हणजे कसं आहे, कुणीतरी तुल्यबळ असावं लागतं विरोधक. तर उभाटाही नाहीये आणि एम-आय-एम पण नाहीये. एम-आय-एमच्या पतंगाने आपण पाहिलंय की त्यांचं भांडणं, दंगली घडवणं, विद्वेष वाढवणं, विकास हा विषयच त्यांना माहित नाही. उभाटात तर संघटनाच शिल्लक नाहीये. म्हणजे ती प्रोप्रायटरी कंपनी आहे. त्यांच्याकडे विकास काय, म्हणजे जो विकास त्यांनी करायला पाहिजे होता त्यांना 25 वर्ष आपण दिली. आम्ही लहान भाऊ म्हणून सोबत राहून पाहिलं. पण ते व्हिजन नाही, ते करण्याची मानसिकता नाही. माननीय मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उद्धवजींनी काम केलं. पण त्या काळात ते मंत्रालयात सुद्धा जाऊ शकले नाहीत. मग ही काय देणार आहेत शहराला हे नागरिकांना माहीत आहे. त्याच्यामुळे आम्हाला विरोधक किंवा स्पर्धक नाहीये. पुढचे 3-4 प्रश्न डायरेक्ट नागरिकांसाठी आणि जे निवडणूक लढवणारे भाजपकडनं त्यांच्यासाठी. आता तुम्ही कधीपर्यंत भाजपाची यादी येईल आणि तुमचे इतके सगळे लोक आले, ज्यांनी उमेदवारी घेऊन गेले, ज्यांना उमेदवार व्हायचंय, पुढची कशी प्रोसेस आहे भाजपाच्या? आत्ता आम्ही उद्या आणि परवा 2 दिवस आम्ही मुलाखती घेणार आहोत. 1120 उमेदवारांच्या मुलाखतीचं मोठं टास्क येतंय. पण प्रत्येकाशी त्याचं समाधान करणं, त्याच्याकडून त्याची माहिती घेणं आणि त्यातून छाननी करून उमेदवारीच्या निकषाला पोहोचणं, हे खरोखर आमच्या सगळ्या समितीपुढे, आमच्या टीमपुढे मोठं टास्क असणार आहे, आव्हान असणार आहे.
पण ते 2 दिवसात होईल. त्यानंतर त्या जागांचा आम्ही गणित मांडू आणि महायुतीसाठी तिन्ही प्रस्ताव. पक्षांसोबत बैठका बैठका करू हम्म. आणि 5-1 दिवसामध्ये खूप उशिरापर्यंत यादी देणार नाही बंडखोर असं जी चर्चा आहे, असं आहे काय? भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरी किंवा आता हम्म. बाहेर जाऊन मला सांगा की तुम्ही कुणाकडे जातील जाऊन म्हणजे पुढे तिथे काय लढतील. हा. जायला, तर ते कार्यकर्त्याला कळतंय. हम्म. आणि ज्या पद्धतीने पक्ष समाज ओरिएंटेड काम करतोय, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे, तर कुणी कार्यकर्ता म्हणजे याच्या आधीचाही तसा घडलेला नाहीये प्रसंग, पण असं कुणीही जाणार नाही. शिस्तीचा पक्ष आहे हा. त्याच्यामुळे जो आता म्हणजे तुम्हाला त्यातला सगळ्यात चांगला फॉर्म्युला म्हणलं तर आमचे सगळे कार्यकर्ते पहिली निवडणूक असेल ही की ज्याच्यामध्ये एकत्र फिरतायत. शहरामध्ये आपण पाहिलं असेल तर इच्छुक 15 जण आहे, 4 जणांना मिळणार आहे. ते 15 जण मतदाराच्या दारामध्ये जाऊन स्वतःचा परिचय करून देतात आणि आम्ही कमळाला मतदान करा हे म्हणण्याचा फॉर्म्युला सगळ्या शहरात सेट झालाय आणि गल्ली गल्लीत कॉलनीमध्ये 15 ते 20 जण कमळ घेऊन मतदारांकडे जातात. मतदार अतिशय कौतुक करतायत या संकल्पनेचं आणि आपणही सगळ्या मीडियात यात पाहिलं. म्हणजे मीच फुलंब्रीच्या विधानसभेला मी इच्छुक उमेदवार होतो आणि त्यावेळेला आम्ही 12 जण होतो आणि मग ते लक्षात आलं की तुम्ही गेला की तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी सांगता, मी गेलो की मी तुमच्याबद्दल सांगतो. मतदार तर आपला एकच असतो, बरोबर. पण तो संभ्रम मात्र होतो की अरे हे कसं काय. मग आम्ही सगळ्यांनी 12 जणांनी मिळून आम्ही एक टीम केली आणि प्रत्येक गावात मतदारांकडे आम्ही फिरलो आणि सांगायचं की आमच्यापैकी जो कमळ घेऊन येईल त्याला मतदान करा. आणि योगायोगाने अनुराधाताईंना फुलंब्री विधानसभेचं तिकीट मिळालं आणि पुढच्या 20 मिनिटात मी होतो की त्यांना मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं ताई आजपासून तुमच्या प्रचारात. तर हा फॉर्म्युला मी त्यावेळेला जो मी केला होता शहरात लागू होईल. तो शहरात खूप लोक आहेत ना, पण शहरात तुम्ही बघताय म्हणजे जो आज एक प्रभाग 19, 20, 21, 22 ह्या सगळीकडे आता मुकुंदवाडीमध्ये आहे, हडको मध्यमध्ये आहे, सगळीकडे ही उमेदवार एकत्र फिरतायत आणि मतदारांना त्याचं कौतुक वाटतंय. काय मेरिट आहे म्हणजे काय भाजप काय बघतं एवढ्या उमेदवारांना देण्यासाठी, कसं काय मेरिट असणार आहे? म्हणजे खूप जास्त त्याच्याकडे पैसा असला पाहिजे, खूप जास्त काम केलेलं असलं पाहिजे. परवा आमच्या शीर्षस्थ नेत्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये अगदी आवर्जून सांगितलं की पैसा असणं हा क्रायटेरिया भाजपमध्ये ठेवू नका, असणार नाही. तो का ज्याला उमेदवारी द्यायची त्याचं समाजातलं स्थान काय आहे, त्याचं समाजाशी नातं काय आहे, तो ग्राउंडवर किती कनेक्ट आहे लोकांमध्ये, त्याचं पक्षामधलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, त्याला तिथल्या स्थानिक प्रश्नांची जाण किती आहे, हे सगळं पाहून या सगळ्या पॅरामीटर्सवर त्याला उमेदवारी दिल्या जाईल. आणि साधारण म्हणजे अनुभवी काही मंडळी आणि जास्त तरुण मंडळी की जे पुढे पण 2-3 टर्म काम करू शकतील, अशी एक चांगल्या नगरसेवकांची फळी देऊन शहरात विकास घडवण्यासाठी एक वाक्यतेने काम करतील अशी टीम. क्या बात आहे. लास्ट एवढंच असू शकतं की एक जिल्हाध्यक्ष, एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला असं वाटतं हाडाचं की तुमचा महापौर असला पाहिजे, युतीचा असला पाहिजे, हे मला वाटतं की जे उत्तर असेल ते बॅलन्स असेल, पण भाजपाचा महापौर असला पाहिजे. नक्कीच, म्हणजे त्यात काही कोणत्याही राजकीय क्षेत्रात काम करताना कुणालाही वाटणार आपला पक्ष पुढे गेला पाहिजे. ते काही उघड सांगायला हरकत नाही. मलाही वाटतं की भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ आहे, मोठं संघटन आहे, मोठी कार्यकर्ते आहेत, समाजाची अपेक्षा भाजपकडून सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे नक्कीच महायुती आणि त्याच्यामध्ये कमळाचा महापौर करताना मला खूप आनंद होईल. नक्कीच. आपण हे आहेत भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष आणि निवडणुका सुरू झाल्या असं म्हटलं तर हरकत नाहीये. नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला खूप यश मिळो या सदिच्छा. आपण आला, संवाद साधला आणि खास करून जे सगळे उमेदवार आहेत त्या सगळ्यांनी काही समजण्यावर सगळ्यांना समजलं असेल की प्रोसेस काय आहे आणि सगळ्या मतदारांना परत मध्ये एक दोनदा निवडणुकीच्या काळात आपण नक्की संवाद साधूयात. तुर्तास थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद.